बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने आता पूर्ण झालेत. संतोष देशमुखांना न्याय कधी मिळणार? अंजली दमानिया यांनी थेट हा सरकारला सवाल केला. तर धनंजय मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही, दमानिया यांनी ही टीका केली आहे. धनंजय मुंडेंचा पाठिंबा वाल्मिकला नसता तर देशमुखांचा खून झालाच नसता, अशी पोस्ट देखील यावेळी दमानिया यांनी केली. संतोष देशमुखांना न्याय द्यायचा असेल तर आधी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आता अंजली दमानिया आक्रमक झाली. अंजली दमानिया यांनी नेमकं काय ट्विट केलं ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सरपंच संतोष देशमुखांना जाऊन तब्बल 2 महिने पूर्ण झालेत, आज तरी राजीनामा होणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. धनंजय मुंडेंवरील सर्व आरोपांचे पुरावे मी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा, सीबीआय, एसीबीला पाठवले आहे, अंजली दमानिया यांनी ट्विट केलंय. मंत्री धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराडला पाठिंबा नसता तर संतोष देशमुखांचा खून झालाच नसता, असं सुद्धा यावेळी अंजली दमानिया यांनी आपलं मत व्यक्त केलंय. अजून त्या स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या फोनचा डेटा देखील रिकव्हर झालेला नाही. अद्याप हा डेटा रिकव्हर का झाला नाही असा सवाल केलाय. जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत दबाव राहणार, त्यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, असं सुद्धा यावेळी अंजली दमानिया यांनी ट्विट केलं. आता आज तरी चौकशी लावतील आणि मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील अशी अपेक्षा यावेळी अंजली दमानिया यांनी